कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। मित्र हो, आजच्या बाजारभावात 2 रुपयाला काय किंमत आहे हो? अहो 2 रुपयामध्ये साधा कपभर चहा सुद्धा मिळत नाही। अहो एवढंच काय, रोजच्या चलनामध्ये सुद्धा कुठं 2 रुपयाचं नाणं आपल्याला दिसत नाही। याच 2 रुपयांनी एकाला तब्बल 22 वर्ष छळलं। एकाच्या आयुष्यातील 22 वर्ष या 2 रुपयानं अस्वस्थ करून टाकली, परेशान करून टाकली। अवघ्या 2 रुपयाचा हा वाद सर्वोच्च न्यायालयापर्यंतही गेला। त्याच्या आयुष्यातील तब्बल 20 वर्ष या 2 रुपयांच्या नाण्याभोवती फिरत राहिली। या व्यक्तीचं नाव आहे मित्रांनो अमन भाटिया। स्टॅम्प पेपरची विक्री करणारा हा एक सामान्य माणूस। त्यानं एका ग्राहकाकडून 2 रुपये जादा घेतले। 10 रुपयाचा स्टॅम्प त्यांनी 12 रुपयाला विकला असा त्याच्यावर आरोप झाला आणि मग 2 रुपयासाठी सुरू झालेला त्याचा छळवाद तब्बल 22 वर्ष सुरू राहिला। 2 रुपयाच्या वादासाठी त्याच्या आयुष्यातली 22 वर्ष संघर्षाची गेली। हे भाटिया दिल्लीतील जनकपुरी इथं स्टॅम्प विक्रीचे काम करीत होते। बघा 2003चं वर्ष होतं आणि तारीख होती 9 डिसेंबर। एक ग्राहक त्यांच्याकडे 10 रुपयाचं स्टॅम्प पेपर खरेदी करण्यासाठी गेला, पण अमन भाटिया यांनी त्याच्याकडे 12 रुपये मागितले असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला। लाचेचाच हा प्रकार आहे समजून त्या ग्राहकानं भाटिया यांच्या विरुद्ध अँटी करप्शन विभागात तक्रार देखील दाखल केली। यानंतर सापळा रचून अमन भाटिया यांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आणि नंतर हे प्रकरण साहजिकच कोर्टामध्ये पोहोचलं। काही काळ न्यायालयामध्ये या प्रकरणाची सुनावणी चालली आणि न्यायालयानं भाटिया यांना दोषी धरलं। 2 रुपये जादाचे घेतले हे न्यायालयात सिद्ध झालं आणि न्यायालयानं त्यांना 1 वर्षाची शिक्षा सुनावली। अमन भाटिया यांनी मात्र इथं हार मानली नाही। या शिक्षेविरुद्ध ते उच्च न्यायालयामध्ये गेले, पण उच्च न्यायालयातही त्यांना काही दिलासा मिळाला नाही। 2014 मध्ये उच्च न्यायालयाने खालच्या कोर्टाचा निर्णय कायम ठेवला। त्यामुळं भाटिया यांना आता 2 रुपयासाठी 1 वर्षाची शिक्षा भोगावीच लागणार अशी परिस्थिती निर्माण झाली। पण बघा त्यांच्या समोर आणखी एक पर्याय होता, तो म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा। 2 न्यायालयामध्ये दिलासा मिळालेला नाही तरीही भाटिया यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला। गेल्या काही वर्षापासून हे 2 रुपये त्यांची पिच्छा सोडत नव्हते। खालच्या दोन्हीही न्यायालयाने भाटिया यांना दोषी मानलेलं होतं। त्यामुळं सर्वोच्च न्यायालयाचीही त्यांना फारशी मोठी आशा नव्हती का अपेक्षा नव्हती। तिथं खूप काही वेगळं घडेलच असं त्यांना वाटलेलं नसावं। पण म्हणतात ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अमन भाटिया यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। वर्षानुवर्ष हे प्रकरण सुरू होतं। अखेर आता शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला आणि भाटिया यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। 2 रुपयाच्या आरोपातून निर्दोष मुक्त होण्यासाठी भाटिया यांनी तब्बल 22 वर्ष न्यायालयात चकरा मारल्या, पण त्यांनी अखेर आपलं निर्दोषत्व सिद्ध केलं। न्यायालयाने स्पष्ट शब्दात सांगितलं, या प्रकरणामध्ये भ्रष्टाचार कुठेही सिद्ध झालेला नाही। लाच मागितल्याचं किंवा ती घेतल्याचं सिद्ध होत नाही आणि तसे पुरावे देखील सापडलेले नाहीत। फक्त 2 रुपये जास्तीचे मागितले म्हणून आरोपीनं जाणून बुजून लाच मागितली असं मानता येणार नाही असं न्यायालयानं सांगितलं। आणि त्याचबरोबर न्यायालयानं आणखी एका मोठ्या आणि महत्वाच्या प्रश्नाचं उत्तरही दिलं। स्टॅम्प वेंडर ही पब्लिक सर्वंट मानले जातील, कारण ते एक प्रकारे सरकारचंच काम करीत आहेत। या कामाचं सरकारकडून कमिशन घेतात, त्यामुळं स्टॅम्प विक्रेत्यावर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ऍक्ट लागू होतो। पण कायदा लागू होणं आणि शिक्षा मिळणे या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत। ठोस पुराव्याशिवाय कुणालाही दोषी धरता येत नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलं। अवघ्या 2 रुपयासाठी तब्बल 22 वर्ष न्यायालयात चकरा मारणारे अमन भाटिया मात्र या सगळ्यातून सही सलामत सुटले। त्यांच्यावरचा आरोप आणि त्यांना सुनावण्यात आलेली शिक्षा देखील
सर्वोच्च न्यायालयानं रद्द केली. म्हणजे काय, अखेर सत्याचा विजय झाला. पण कधी? अहो ते खरं आहे. कवी सोहनलाल द्विवेदी म्हणतात, लहरों से डरकर नौका पार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर बार बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना न अखरता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती.